नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक। आज आपण केशेगाव आणि अनसुर्डा या दोन गावामधला जो रस्ता आहे ते रस्ता दाखवणार आहेत। तो रस्ता का दाखवायचा आहे, कशासाठी दाखवायचा आहे, काय कारण आहेत हे आपल्या समोर मांडण्याचा आम्ही कसोशीनं प्रयत्न करत आहेत। सार्वजनिक बांधकाम विभाग शेतकऱ्यावर कसा अन्याय करत आहे हे आपण तुमच्या समोर मांडणार आहेत। आणि हा प्रश्न इथलाच नाही तर प्रशासनातले रस्ते शेतकऱ्यावर कसे अन्याय करतात आणि शेतकऱ्याला त्याचा मोबदला मिळत नाही। अक्षरशः शेतकऱ्याला आत्महत्या करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रशासकीय अधिकारी भाग पाडतात। या शेतकऱ्याला जगावं कसं असा प्रश्न आहे। आता हे का मांडायचे, कशासाठी मांडायचे, तर या ठिकाणचा रस्ताच चोरी गेला आहे असं शेतकऱ्याचं म्हणणं आहे। कारण सरकारच्या ताब्यात जो रस्ता दिला तो रस्ता सरकारनं वापरला नाही, पण जो दिलाच नाही त्याच्यावर मात्र अन्याय केला आणि त्या ठिकाणी रस्ता बांधलेला आहे। सरकारला दिलेला रस्ता सरकार वापरत नाही आणि जी वाहित जमीन आहे त्या जमिनीतून सरकार रस्ता वापरत आहे। आता सरकार रस्ता कोणता वापरत आहे नेमकं, तर 555 गट नंबर हा रस्ता सरकारच्या टोस नकाशावर नाही। रस्ता आहे गट नंबर 59 हा रस्ता सरकारच्या नकाशावर आहे आणि 59 गट नंबरमध्ये महानंदा चंद्रकांत चव्हाण यांनी त्या सरकारच्या रस्त्यावर अतिक्रमण केलं आहे असं शेतकऱ्याचं म्हणणं आहे। आणि सरकारच्या ताब्यात असणारा हा रस्ता आहे आणि सरकारच्या ताब्यात जो रस्ता आहे तो 555 गट नंबर आहे। हा मात्र अनाधिकृत सरकारनं बांधला आहे। शेतकऱ्याचं काय म्हणणं आहे हे आपण जाणून घेणार आहेत। आपल्या सोबत आहेत या भागातले शेतकरी काय म्हणतात ते पाहूया। साहेब, काय नाव तुमचं? विष्णू दशरथ माळी। बर, काय म्हणणं आहे विष्णुदास तुमचं? आमचं म्हणणं एकच आहे की जुना जो रस्ता आहे सरकारी त्या रस्त्यावर रस्ता व्हावा। जुना रस्ता कोणता आहे? 59 मध्ये जुना? 59 आणि 564। आता आपण जे उभारला तो गट सर्वे नंबर 555 आहे असं म्हणणं आहे तुमचं। आणि सरकारला दिलेला जो रस्ता आहे तो गट नंबर किती आहे? 59। त्या 59 मध्ये कोण वापरताय ते जो रस्ता? चंद्रकांत चव्हाण। चंद्रकांत चव्हाण, महानंदा चंद्रकांत चव्हाण हे वापरतात। नकाशाप्रमाणे हे नाव यायले। हो। आता हे कसं काय वापरते याच्या तक्रारी केल्या तुम्ही? तक्रारी आतापर्यंत आम्हाला माहितीच नव्हतं ह्या रस्ता कुठं आहे। तरी सुद्धा तुम्ही तक्रारी केलेत कसं तक्रारी आम्ही भरपूर केल्या त्या 2 वर्षापासून तक्रारी करतो। मोजणी केली, आम्ही हद्दा कंप्लीट केल्या त्या। बर, आमचं क्षेत्र पलीकडं आहे 555 मधलं। हा, तरी म्हणजे 555 गट नंबरचं क्षेत्र सुद्धा पलीकडे आहे। हा, पलीकडे आहे। पलीकडं अतिक्रमण केलेल्या रोडच्या बाजूला आणि आमच्याच जमिनी आहे त्या। बर 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 तरी सरकार त्याच्यावर लक्ष देणार। हा, तुमचं काय म्हणणं आहे बरं या विषयावर? आम्हाला न्याय मिळावा। आजपर्यंत जे अन्याय झाला आहे ते आता इथून अन्याय आमच्यावर होऊ देऊ नये शासनानं, एवढंच आमचं म्हणणं आहे। बर, तुमच्या या जागेची, या जमिनीची डबल मोजणी करून घ्या असं सुद्धा सांगितलं। तुम्ही डबल बी मोजणी केली? डबल मोजणी केली। मोजणी डबल केल्यावर सुद्धा तुमची जमीन तिकडे शिल्लक राहायला लागली। शिल्लक राहील म्हणजे तुमचा जो गट नंबर आहे तो 555 आहे। 555 आणि 59 गट नंबर जे आहे ते सरकारला दिलेला आहे। म्हणजे दिलेला गट नंबर हे सरकारनं वापरला नाही, पण ते मात्र महानंदा चंद्रकांत चव्हाण नावाचे जी कोण व्यक्ती आहे नकाशाप्रमाणे ती व्यक्ती ती जागा वापरते। ही सरकारची जागा वापरते। तर सरकारची जागा वापरत असताना जे अतिक्रमण आहे ते सरकार का हटवत नाही? सरकार का हटवत नाही? आता त्याला त्याने मोजणी करून घ्या म्हणली त्यांना, ती मोजणी करून घ्यायला तयार नाही ती पलीकडली। प्रशासनाला आम्ही मोजणी करून दावली, आमचं क्षेत्र तिथवर आहे, त्यानंतर पलीकडे रस्ता आहे। इकडे पण एवढा तुम्ही या किती लोकांवर होईल अन्याय? या की
अन्याय आता ही वड्यापासून जी आहे हा ही पार त्या गावापासून गेला आहे. काय नाव तुमचं? माझं शहाजी शिवाजी कोळी. तुमचा बी गट नंबर आहे? माझा गट नंबर नाही, पण माझी बादशांच्या घरी दिलेली आहे. बर 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 बर. मग आता अन्याय. बघा या ठिकाणी रंगनाथ हरिबा कोळगे हां 556 गट नंबर मध्ये, हां 557 मे प्रभुलिंग माळी अर्जुन वाघाळे, आणि 58 मध्ये सुद्धा तेच आहेत, आणि 564 मध्ये विष्णू दशरथ कोळगे माळी. या सगळ्या लोकांवर अन्याय व्हायलाय, हां सगळ्या लोकांवर अन्याय होईल. तरी सुद्धा सरकार सरकार लक्ष देण्यात गेलेलं आहे. बर. काय म्हणते तुमचं काय आहे का? किती आहे जमीन नंबर तुमची? 569 गट नंबर आहे, हा ओपन आहे. हा मग इकडून रोड घेण्याऐवजी ओपन मध्ये घ्या ओपन मध्ये घ्या असं म्हणत असताना घेत नाही. आमचा रोडला विरोध नाही. आमचा रोडला विरोध नाही, आमचं काय अडचण नाही रोड करण्याबाबतीत. रोड आमची जागा अजून इकडे शिल्लक आहे. शिल्लक आहे आमची जागा. रोडच्या पलीकडे आमची जागा आहे. बर क्षेत्र आमचं शिल्लक आहे ना. बर बर ते आम्ही द्यायला तयार आहोत की. हा. पण तुम्ही आमच्या रोड मध्ये अजून इकडे रोड घेऊन इकडे बी करायचं म्हणून तिकडे क्षेत्र आमचं सोडून द्यायचं का? बरोबर आहे बरोबर बरं. हा? चला बरं, मला ती चतुर्शिमा हे काय ती खुणा दाखवा. कुठून जागा कशी आहे? या की. या की जरा खाली जाता येते का आपल्याला? येईल का खाली जाता येते? ये. हा? आमचं मिळून घेतल्यावर आमची खुंती आली. नाही पण तिथून दाखवू की आपण असं. या दमाने दाखवू या. तिथं बांधा दमाने दमाने येते सरकारी जागा तिथून पलीकडे झाला. आमचं शेतीवर आली म्हणजे हे बघा, सरकारला दिलेली जी जागा आहे ही जागा खुना करून दिलेली. ही खुना आहे का? दिली आम्हाला सरकार. काही आमची खून आमच्या हद्दीत आमची इथवर शेत आहे. ही तुमचं शेत आहे, आणि ह्या शेतामध्ये अनधिकृत ही रोड झाला तुमचा इकडला, रोड झाला. आहे का नाही? 555चा अनधिकृत, म्हणजे सरकारनंच खुना करून दिल्यात, आणि ह्या खुनाच्या पलीकडला जो जागा आहे, आता हा रस्ता आहे खऱ्या नियमानं. हा रस्ता किती येईल अंदाजे, किती फुटाचा? काय जे सरकारच्या नियमाप्रमाणे 25-30 फुटाचा जो रस्ता आहे, 25-30 फुटाचा जी सार्वजनिक बांधकामाची खरेदी केलेला जो रस्ता आहे, जागा आहे, ती काय नियमाप्रमाणे असेल त्या खुनेपासून इथपर्यंत हा जागा सरकारची आहे. तर सरकारनं याच जागेवर ही जी रोड आहे ह्याच नियमाप्रमाणे रोड केला पाहिजे. सर्वसामान्य शेतकऱ्यावर ही जमीन नंबर आहे 59, आणि या 59 जमीन नंबर मधला हा जो जागा आहे, ही जमीन जी आहे ती सरकारला नियमाप्रमाणे विकत दिलेली आहे, है ना? म्हणजे त्यांनी या ठिकाणी रोड केला पाहिजेत. त्यांनी 555 वर येणार नाही, म्हणजे शेतकऱ्यावर अन्याय व्हायलाय. बरोबर. तुम्ही काय करणार बरं हे अन्याय जर व्हायला तर? आत्महत्या करणार. आम्ही आत्महत्या करणार. किती शेतकरी आहेत असे? असे आम्ही 10 शेतकरी ती 10 शेतकरी आहेत. 10 शेतकरी आहेत. आता हे जे- नियमाने आपण हे कचरा पाणी सुद्धा 40 वर्षापूर्वीच काढलंय. हा कचरा पाण्यावर धडधडीत उल्लेख आहे, सरकारी रस्ता आणि सरकारी नाला ह्या गटात म्हणून बर 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 बर. बरं ही काय आम्ही आजच करीना गेलो की आता हा शेतकरी ही कल्ला जो पूर्ण शेतकरी आहे हा ती सगळा शेतकरी वंचितच, हो, हो. म्हणजे सगळी लोक अशीच आहेत. म्हणजे अतिक्रमणाचे आहेत, आणि ही तुमचा मात्र तुमच्यावर अन्याय व्हायला अशा 10 शेतकऱ्यावर अन्याय होतोय. तर ही परिस्थिती आहे शेतकऱ्यांची. बघा सरकार किती मूर्खपणा करत आहे, आणि सरकार जाणीवपूर्वक गोरगरीब जनतेला आणि करून खात असणाऱ्या ज्या जमिनीवर उपजीविका आहे लोकांची त्याच जमिनीवर सरकार अन्याय करत आहे. आणि याच्या अगोदर खरं म्हणलं तर की मोरे साहेब जी जमिनीचे म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आहेत, आहे ना, मोरे साहेब आणि चव्हाण साहेब बदली होऊन गेले. त्यांनी सुद्धा पॉट पंचनामा केलेला आहे. आणि आत्तासुद्धा प्रकाश मोरे साहेब सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये आहेत. ते म्हणाले होते की आम्ही शेतकऱ्यावर अन्याय होऊ देणार नाही. आणि तत्कालीन धाराशिव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी ओंबाशे साहेब यांनी स्पष्ट सांगितलं होतं की तुमच्या जमिनीतून रस्ता जात असेल आणि तो अनधिकृत जात असेल तर रस्ता अडवा
एक दगडही टाकू देऊ नका असं कलेक्टरचं म्हणणं आलेलं होतं. पण आजच्या कलेक्टरनं या बातमीची दखल घेऊन स्वतः पॉईंटला यावं, शेतकऱ्यावर होत असलेला अन्याय दूर करावा. जी जमीन सरकारला दिलेली आहे त्याच जमिनीमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागानं रस्ता करावा. आणि हा जो रस्ता आहे 555 गट नंबरमधला तो कुठंही नकाशावर नाही. आणि या ठिकाणी शेतकऱ्याच्या जागेवर हा रोड अनधिकृत बांधलेला आहे. तर हा रोड रद्द करावा आणि जे सरकारला शेतकऱ्यांनी जागा दिलेली आहे ती गट नंबर सर्वे नंबर गट नंबर 59 ह्याच जागेवरून रस्ता न्यावा. आणि 555 गटातील असणाऱ्या आणि या पट्ट्यातील पुढचे सुद्धा शेतकरी 557-58 पुढचे शेतकरी मग 557 आहे, 558 आहे, 559 आहे, 559 म्हणजे जे जे गट नंबर आहेत याच्यावरचा अन्याय दूर करावा. आणि गट नंबर 59 मधूनच रस्ता नेण्यात यावा. अन्यथा शेतकरी सर्वजण एकोप्यानं आत्महत्या करणार अशा पद्धतीचं शेतकऱ्याचं म्हणणं आहे. काय म्हणणार हो तुम्ही? अगदी योग्य आहे, बरोबर आहे. काय म्हणणार? रस्त्याला अडवणार तुम्ही? आम्ही रस्त्याला अडवणार नाही, रस्त्याला अडवणार नाही. आम्हाला न्याय मिळावा लागणार आणि आम्ही रस्त्याला अडवणार नाही म्हणजे तुमच्या जमिनीतून अतिक्रमण हटवावं लागेल. तुमच्या जमिनीतून अनधिकृत अनधिकृत जर रस्ता जात असेल तर आम्ही अडवणार. तुम्हाला या जमिनीचा मोबदला मिळाला पाहिजे का नाही? जे सरकारनं जमीन खरेदी केली तिथूनच रस्ता न्यावा लागणार. आणि जर तसं नाही झालं तर आत्महत्या करणार. बघा हा जो रस्ता आहे हे अनधिकृत आहे. आणि तो जो रस्ता आहे पलीकडला तो रस्ता याच रस्त्यातून रोड नेण्यात यावा असंच आव्हान आता शेतकऱ्यांनी केशेगावचे आहेत ना सगळे शेतकरी केशेगावचे आहेत. या केशेगावच्या शेतकऱ्यांनी सामुदायिक आत्महत्या करण्याचा निर्णय घेतलेला आहे. कारण असं आहे की सार्वजनिक बांधकाम विभागाला जो 59 सर्वे नंबरमधला शेती रस्त्यासाठी दिलेले आहे त्याच शेतातून 59 सर्वे नंबर गट नंबर या जमिनीतूनच रस्ता करावा. 555, 556, 557, 558, 559 या गटातून हा रस्ता कदापि जाऊ देणार नाही. हा रस्ता गेला पाहिजे. तुम्ही जागा विकत घेतलेली, तुम्ही जमीन विकत घेतलेली रस्त्यासाठी तो गट नंबर आहे 59. 59 मधूनच रस्ता तुम्ही न्यावा. आमच्याकडं आलात तर याद राखा आम्ही सामुदायिक आत्महत्या करू असाच निर्णय शेतकऱ्याने घेतला आहे. तर बघूया येणाऱ्या काळामध्ये सार्वजनिक बांधकाम विभाग कसा निर्णय घेत आहे. अन्याय करतं आहे शेतकऱ्यावर का शेतकऱ्याला न्याय देत आहे हेच पाहूया येणाऱ्या काळात. मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचे बटन दाबा. आपले विचार खडतर प्रवासच्या चॅनलमध्ये नोंद करा. हे चॅनल अन्यायाचा प्रतिकार करणार आहे, शेतकऱ्याच्या बाजूनं लढणार आहे, ज्याच्यावर अन्याय होतो त्याचा प्रतिकार करणार आहे. आपले विचार कमेंट बॉक्समध्ये नोंद करा. धन्यवाद केशेगावकर, धन्यवाद धाराशिवकर. जय हिंद, जय महाराष्ट्र. बघा 555 गट नंबरमधल्या शेतकऱ्याचे मुलं या ठिकाणी आहेत. काय म्हणतात बघूया. त्यांच्यावर कसा अन्याय होते हे बी त्यांना विचारूया. लहान लहान लेकरं आहेत, त्यांचं मत काय आहे ते बघूया. बाळा हे गट नंबर किती आहे? 555. 595 गट नंबरमध्ये तुम्ही राहतात का? तुमची जमीन आहे काही? हो. काय आहे जमिनीमध्ये नेमकं? म्हणजे हा जो रस्ता आहे तो रस्ता अधिकृत आहे का अनधिकृत आहे? अधिकृत. अनधिकृत. म्हणजे ही जमीन कोणाची आहे? आमची. आणि तुमच्या जमिनीचा मोबदला तुम्हाला दिलाय का? नाही. मग ही जमीन नेमकं रस्त्याची कोणची आहे? रस्त्याची 59 नंबर जमीन आहे आणि ही 555 नंबर गट नंबरची जमीन आहे. काय म्हणणं आहे तुझं? आमच्या शेतातून जो रस्ता गेला आहे तो रस्ता काढून टाकावा. हां, काढून टाकून जे सरकारचा रस्ता ज्यांनी जमीन विकत घेतली
त्या जमिनीवर त्यांचा रस्ता करावा, हां आणि आम्हाला न्याय द्यावा. तुम्हाला न्याय द्यावा. असे किती शेतकरी आहे बळा इकडं? 10 शेतकऱ्यावर अन्याय होत आहे. म्हणजे हा जो रस्ता आहे, आमचं 40 माणसाचं कुटुंब आहे. हां 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 40 माणसाचं कुटुंब आहे, जमिनीवरच जगता तुम्ही, हां आणि तुमच्या जमिनीवर अन्याय होत आहे. हां आणि ही जी रस्ता आहे ही चुकीचा रस्ता आहे. हां आणि खरा रस्ता कोणकडे? तिकडं म्हणजे किती नंबर? 59 मध्ये खरा रस्ता आहे. आणि शेतकरी सांगतात, शेतकऱ्यांचे मुलं सांगतात की ही जमीन आमची आहे आणि या जमिनीचा मोबदला आम्हाला मिळालेला नाही. सरकारनं जी जागा घेतलेली ती 59 गट नंबरमधली आहे. त्याच जागेवर त्यांनी रस्ता करावा आणि हा रस्ता काढून टाकावा असंच लेकरांचं म्हणणं आहे.